लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो आज हप्ता वाटप होणार आहे का याच्याबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। ती बातमी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। 18वा हप्ता वाटपाचा आज तिसरा दिवस आहे। कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंना खुशखबर भेटले, पटपट आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचा आणि तुम्हाला कधी पैसे जमा झालेत कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। कारण की लाडक्या ताईंनो आज आहे वाटपाचा तिसरा दिवस। आज वाटप झालं नाही तर तुम्हाला पुढे पैसे भेटणार आहेत का नाही या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुराव्यासहित दाखवणार आहे। लाडक्या ताईंनो पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे। आणि बऱ्याच लाडक्या ताईंना 17वा हप्ता भेटला नाहीये, त्यांना मग 18वा हप्ता पण भेटणार आहे का नाही या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। आणि ज्यांना 18वा 17वा दोन्ही हप्ते भेटले नसतील तर त्यांनी नेमकं काय करायचं म्हणजे तुम्हाला हप्ते भेटतील सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुराव्यासहित दाखवणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे। सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही माहिती देत आहे, त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। लाडके ताईंनो सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। 18वा हप्त्याचं आज वाटप होणार आहे का? आजचा तिसरा दिवस आहे लाडके ताईंनो, बघा वाटपाचा आज तिसरा दिवस आहे। आज वाटप होणार आहे का ते तुम्हाला सांगणार आहे। कोणाचा हप्ता थांबला हे देखील तुम्हाला पुराव्यासहित दाखवणार आहे। आणि ज्यांचे ज्यांचे हप्ते थांबलेत, बघा लाडके ताईंनो परत सांगतोय, ज्यांचे ज्यांचे हप्ते थांबलेत, ज्यांना ज्यांना 17वा 18वा हप्ता भेटला नाहीये त्यांनी नेमकं काय करायचंय म्हणजे तुम्हाला हप्ते पुढचे भेटतील सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे। आणि 19वा हप्ता वाटपाबद्दल देखील आनंदाची बातमी समोर आली। सर्वात अगोदर सर्वात फास्ट लाडके ताईंनो आपल्या ट्रिक्स गुरु या चॅनलवर तुम्हाला ही माहिती देत आहे। 19वा हप्ता वाटप नेमका कधी होणार आहे याची बातमी देखील समोर आलेली आहे, ती तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। चला वेळ आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया। 18वा हप्ता वाटप नेमका आज आहे का नाही चला लाडके ताईंनो तुम्हाला एकदम पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। बघा खूप महत्त्वाची बातमी आपल्या हाती लागली आहे लाडके ताईंनो, खूप महत्त्वाची बातमी, खूप महत्त्वाचा डेटा आपल्याकडे आता आलेला आहे। तो डेटा तुम्हाला मी लाडके ताईंनो दाखवत आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। बऱ्याच लाडके ताईंना आतापर्यंत हप्ते भेटले नाहीयेत, बऱ्याच लाडके ताईंना वाटत आहे की सर 19वा हप्ता मला भेटेल का नाही, तर सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे। खूप महत्त्वाची गोष्ट आहे लाडके ताईंनो। बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सुरुवातीला किती फॉर्म आले होते? 2,62,00,000 फॉर्म आले होते। ज्यावेळेस लाडकी बहीण योजना चालू झाली त्या लाडक्या बहीण योजनेमध्ये 2,62,00,000 या ठिकाणी फॉर्म आले होते, त्याच्यापेक्षा जास्त फॉर्म आले होते। लाडके ताईंनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, थोडा पण व्हिडिओ थांबवायचा नाही। खूप महत्त्वाची बातमी, खूप महत्त्वाचा डेटा तुम्हाला मी दाखवत आहे, काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे। त्याच्यानंतर बघा 2,62,00,000 लाडक्या बहिणीपैकी या ठिकाणी 2,52,00,000 महिलांना या ठिकाणी हप्ते सुरू झाले होते। सगळ्यात सुरुवातीला पहिले दुसरे तिसरे हप्ते ज्यावेळेस चालू झाले होते त्यावेळेस 2,52,00,000 लाडक्या ताईंपर्यंत हप्ते पोहोचत होते। बघा लाडक्या ताईंनो याच्यामध्ये नंतर काय झालं बघा, या ठिकाणी पडताळणी झाली, पहिली पडताळणी झाली, त्याच्यामध्ये सरकारी नोकरदार असतील किंवा त्याच्यामध्ये दुसऱ्या कोणत्या लाडक्या ताई होत्या ज्यांना संजय गांधी निराधार योजना असेल, इतर योजना असेल, या योजनेचा ज्यांचा लाभ चालू झाला त्या जानेवारी 2025 ची गोष्ट लाडकी ताईंनो, त्याच्यामध्ये 4-5 लाख लाडक्या ताई बाहेर काढल्या होत्या, तर त्या लाडक्या ताई वजा झाल्या। 2,52,00,000 2,47,00,000 लाडक्या ताईंना हप्ता भेटायला सुरुवात झाली। 2,47,00,000 लाडक्या ताईंना हप्ते बरेच दिवस भेटत गेले। मग 12वा 13वा 14वा हप्ता आला बघा, 12वा 13वा आणि 14वा हप्ता, या 12वा 13वा 14व्या हप्त्यामध्ये बऱ्याच लाडक्या ताईंची पडताळणी सुरू झाली। बऱ्याच लाडक्या ताईंची पडताळणी सुरू झाल्यामध्ये जवळजवळ बातमी आली होती 26 लाख लाडक्या ताईंपर्यंत हप्ता भेटणार नाहीये ही बातमी आली होती। त्याच्यामध्ये बऱ्याच लाडक्या ताईंना परत घेतलं, 15वा 16वा हप्ता पण भेटला। तर लाडक्या ताईंनो बघा तुमचे 12वा 13वा 14वा हप्ता भेटला आहे का नाही कमेंटवर सांगा। सर्व लाडक्या ताईंना एक रिक्वेस्ट आहे, सर्वांनी आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचा आहे। आणि मी यादी बनवायला लाडक्या ताईंनो, तुम्ही बरेच जण रडत आहेत की सर आमचे हप्ते बंद का झालेत, बऱ्याच लाडक्या ताई नाराज झालेत, बऱ्याच लाडक्या ताई मेसेज करायला लागलेत, बऱ्याच लाडक्या ताई कमेंट्स करायलेत, सर आमचे हप्ते का थांबलेत, सर आम्ही सगळ्या गोष्टीत पूर्ण आहेत। त्याच्यामुळे सर्वांनी आपलं नाव जिल्हा पटपट सांगायचंय आणि तालुका गाव सांगितलं तर अजूनच चांगलं होईल, म्हणजे आपल्याला पुढे ही माहिती दाखवता येईल, कुणाला सरकारच्या अधिकाऱ्यांना त्याला दाखवता येईल की ह्या ह्या लाडक्या बहिणी आहेत, यांचे हे नाव आहे, यांचे
ह्या गावातून बोलतात यांना एवढे हप्ते भेटले होते आणि केवायसी केली तरी काय हप्ते भेटत नाही. त्याच्यामुळे सर्व तुम्ही डिटेल्स तुमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहेत. त्याच्यानंतर बघा 2,35,00,000 हप्ते चालू झाले. 15वा जो हप्ता होता बघा, 15वा 16वा हप्ता, जे 2 हप्ते होते ते महत्वाचे ठरले, गेम चेंजर हप्ते ठरले. 15वा आणि 16वा हप्ता याच्यामध्ये 2,35,00,000पेक्षा जास्त महिलांना हप्ता वाटप सुरू झाला. मग या ठिकाणी प्रॉब्लेम काय झाला, केवायसी आली. केवायसी आल्या आल्या काय झाले बघा, केवायसी या ठिकाणी ज्यावेळेस पहिली केवायसी 2-2.5 महिन्याची झाली त्यावेळेस म्हणजे एक नोव्हेंबरची गोष्ट असेल बघा, 18 नोव्हेंबर पर्यंत लाडक्या बहिणीच्या या ठिकाणी हप्ते पुन्हा यायला सुरू झालं. नोव्हेंबरचा पण हप्ता, 17वा पण हप्ता आला, 16वा हप्ता आला. मग आता या ठिकाणी पडताळण्या झाल्यामध्ये ज्या ज्या लाडक्या त्यांची ई केवायसी चुकली, बऱ्याच लाडक्या त्यांच्या ई केवायसी चुकल्या, त्यांनी होयच्या ठिकाणी नाही करून टाकलं, नाहीच्या ठिकाणी होय करून टाकलं, पुन्हा जात काहीतरी वेगळीच जोडली किंवा काहीतरी आधार कार्ड कुणाचं दुसऱ्याचं जोडलं. अशा ज्यांच्या लाडक्या त्यांचे किंवा कुणाच्या गव्हर्नमेंटच्या या ठिकाणी आधार कार्डवर गव्हर्नमेंटची या ठिकाणी सापडले, अशा लाडक्या त्यांची काय झाली, या ठिकाणी हप्ते बंद झाले. आणि आता तुम्हाला लाडक्या त्यांनी दाखवायलोय यावेळेस किती लाडक्या ताई आहेत. सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही माहिती देत आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. लाडक्या 2,35,00,000पेक्षा कमी आता या ठिकाणी लाडक्या बहिणी आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 2,23,00,000 एवढ्या लाडक्या ताई आता शिल्लक राहिल्या आहेत. 2,23,00,000 लाडक्या बहिणींपर्यंत हा हप्ता आता वितरित होत आहे. लाडक्यातांनो ही गोष्ट समजून घ्या. म्हणजे बाकीच्या ज्या लाडक्या ताई आहेत, कोणत्या लाडक्या ताई आहेत, 2,35,00,000पेक्षा जास्त होत्या, त्याच्यातल्या बऱ्याच लाडक्या ताईंचे हप्ते आता बंद झालेले आहेत. आता 2,23,00,000चा आकडा या ठिकाणी पोहोचलाय. आणि याच्यामध्ये कोणत्या लाडक्या ताई आहेत ते तुम्हाला आता दाखवलोय, पुराव्यासहित दाखवलोय. व्हिडिओ खूप महत्वाचा आहे बघा. आपल्या चॅनलवर सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट बघा पुराव्या सहित दाखवलेला लाडक्यातांनो व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. पुरावा तुम्हाला समोर दाखवायला लागलोय. एक लाडक्या बहिणीचं या ठिकाणी मी नाव या ठिकाणी दाखवत नाहीये, नाव थोडं मी हे केलेलं आहे कारण की नाव आपल्याला दाखवता येत नसतं, त्याच्यामुळे नाव नंबर या ठिकाणी थांबवलेला आहे. तर बघा या ताईला सगळे हप्ते भेटले बघा. 2025 11/4 म्हणजे ह्या 16वा हप्ता आहे बघा. 16व्या हप्त्यापर्यंत सगळे हप्ते लाडक्या ताईंना भेटले बघा. या ठिकाणी बघा ह्या सगळे तुम्हाला हप्ते या ठिकाणी पाहिले दिसतील, क्रेडिटेड सगळं दिसत, पेड सगळं दिसतंय तुम्हाला. 1,500 रुपये या ठिकाणी पाहायला मिळतात. सगळे हप्ते त्या ताईला भेटलेले आहेत. पण आता या ठिकाणी पुढचा म्हणजे 17वा हप्ता आणि 18वा हप्ता हे 2 हप्ते त्यांना भेटले नाही. मग ह्या गोष्टी आम्ही चेक केल्या की का नाही भेटले, तर त्यांचं रिमार्क या ठिकाणी बघा काय आलेलं आहे, रिजेक्टेड. बघा रिजेक्टेड या ठिकाणी दिसतंय तुम्हाला सगळ्याला, रिजेक्टेड स्टेटस त्यांचं रिजेक्टेड झालेलं आहे. आणि रिमार्क आले ई केवायसी गव्हर्नमेंट एम्प्लॉई 1 अशा स्वरूपाचा त्यांना रिमार्क भेटलेला आहे. आता या लाडक्या ताईला या ठिकाणी हप्ता भेटणार नाही. आता कारण काय आलं, ई केवायसीचं गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय आहेत. आता बऱ्याच लाडक्या ताईंचं असं होईल, तर लाडक्या ताईंनो सगळ्यांनी आपलं रिमार्क चेक करून घ्यायचंय. आता हा झाला पहिला पुरावा. दुसरा पुरावा पण दाखवतो लाडक्या ताईंनो. आता बघा हे लाडके ताईंचे वेगळं स्टेट बँक ऑफ इंडियाची ही लाडकी ताई होती. आता दुसरी एक अजून एक ताईंची तुम्हाला बरे अशा भरपूर साऱ्या ताईंचे एक्झाम्पल मी तुम्हाला देणार आहे. पण एक अजून बघा या ठिकाणी बघू शकता सगळे या ठिकाणी हप्ते त्या ताईला भेटलेले आहेत. बघा 2025 10 पर्यंत, सॉरी 11/4 पर्यंत, म्हणजे बघा इथपर्यंत हप्ते सगळे भेटले, पेड झालेत. पण या ठिकाणी रिजेक्ट काय झाले बघा, ई केवायसी गव्हर्नमेंट एम्प्लॉई नावाचं या ठिकाणी सेम एरर आलेला आहे. अमरावती मधल्या ह्या ताई आहेत बघा. पहिला एक तुम्हाला फोटो दाखवला, दुसरा एक फोटो दाखवलाय, म्हणजे 2 लाडक्या त्यांचे सेम एरर यायला लागल्यात. एम्प्लॉई म्हणजे गव्हर्नमेंट एम्प्लॉई नावाची त्यांना एरर येत आहे, रिमार्क टाकलाय आणि ई केवायसी करून त्यांचा फॉर्म रिजेक्ट केलेला आहे. लाडक्या ताईंनो आता विश्वास पटायला लागलाय का गुरुदादावर? तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये ओरडू सांगत असतो. बऱ्याच लाडक्या ताईंना या ठिकाणी वाटतं की लाडका दादा गुरुदादा हा का ओरडत असतो एवढ्याने. बघा रिमार्क चेक करत जा, तुमचं स्टेटस चेक करत जा, डीबीटीचं स्टेटस चेक करत जा, तुमचं लाडक्या बहिणीचं स्टेटस चेक करत जा. हे मी म्हणतोय त्याचं आता तुम्हाला उदाहरण समजलं असेल की या ठिकाणी काय झालंय, या लाडक्या बहिणीचे हप्ते बंद झालेत. तर तुम्हाला 17वा 18वा हप्ता भेटला नसेल, तुमचं स्टेटस चेक करा. लाडक्या ताईंनो पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुमचं स्टेटस काय दिसतंय, रिजेक्टेड आहे
पेंडिंग आहे, अप्रूव्ड आहे का रिव्ह्यू आहे, या 4 पैकी तुमचं स्टेटस काय आहे कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं आहे. म्हणजे आपल्याला पुढच्या हालचाली करता येतील. ज्यांचे ज्यांचे हप्ते थांबलेत त्यांचे पुढे आपल्याला त्याच्यावर चर्चा करता येईल. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांनी आपली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. खूप महत्त्वाची माहिती दिली आहे. सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही माहिती देत आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ जास्तीत जास्त हा शेअर करायचा आहे आणि या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये आपली माहिती लिहायची. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.